हॅलो एव्हरीवन, वेलकम टू जिओलॉजी. बघा, या लेक्चरमध्ये आपण बघूयात ऑल अबाउट बँक. आपण पब्लिक सेक्टर बँकबद्दल बघितलं होतं, म्हणजे आपली हायरार्कीनुसार आपण आलो होतो. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण RBI बद्दल बघितलं होतं, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं पब्लिक सेक्टर बँकबद्दल, आणि आता आपण बघणार आहोत ज्या रिमेनिंग बँक राहिल्या, कुठल्या रिजनल रुरल बँक आहेत, त्यासोबत स्मॉल फायनान्स बँक आहेत. सॉरी, रिजनल रुरल बँकबद्दल पण आपण बघितलेलं होतं. आता आपण स्मॉल फायनान्स बँकबद्दल बघूयात. त्यानंतर आपण पेमेंट बँकबद्दल बघूयात, आणि लास्टली लोकल एरिया बँक आहेत त्याच्याबद्दल बघूयात. ओके, तर बघा मग स्मॉल फायनान्स बँक. आता सर, नेमकं ह्या ज्या बँक्स आहेत, या बँकचा नेमका रोल काय आहे, किंवा बाबा ह्या ज्या बँक इस्टॅब्लिश केल्या गव्हर्नमेंटनी किंवा यांना लायसन्सिंग प्रोव्हाइड केलं आणि त्या वर्क करत आहेत, तर नेमकं यांचा एवढ्या साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बँक ज्या आहेत त्या इंडियामध्ये एक्झिस्ट करतात. तर मग यांचा नेमका पर्पज काय आहे? तर बघा, मी ते सर्वात अगोदर तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की बँकचा नेमका पर्पज काय असतो. बघा, आता ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या बँक्स आहेत, गव्हर्नमेंटने यांना लायसन्सिंग प्रोव्हाइड केलं आहे. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की पब्लिक सेक्टर बँक्स आहेत, त्यानंतर प्रायव्हेट बँक्स आहेत, त्यानंतर फॉरेन बँक्स आहेत, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या बँक्स आहेत. जसं की आता प्रायव्हेटमध्ये समजा या स्मॉल फायनान्स बँक आहेत, समजा अजून करा स्मॉल फायनान्स बँक आहेत. याच्या व्यतिरिक्त कुठल्या बँक्स आहेत, तर स्मॉल फायनान्स बँक आहेत. तर हे याच्याच कॅटेगरीमध्ये येतात, प्रायव्हेटच्या स्मॉल फायनान्स बँक्स आहेत. अजून पेमेंट बँक्स आहेत, त्यानंतर लोकल एरिया बँक आहेत, आणि रिजनल रुरल बँक आहेत. आता या वेगवेगळ्या प्रकारच्या बँक भारतामध्ये एक्झिस्ट करतात. तर नेमका या सगळ्या प्रकारच्या बँक्स ज्या आहेत त्या भारतामध्ये एक्झिस्ट करतात, वर्क करत आहेत, तर नेमका यांचा पर्पज काय? तर यांचा पर्पज आहे फायनान्शियल इन्क्लुजन. काय? फायनान्शियल इन्क्लुजन. सर, नेमकं फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये काय? आता बघा, बँक काय करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. सर, कुठल्या डिपॉझिट ॲक्सेप्ट करणे, म्हणजे तुम्ही काय करता, तुमच्याकडे एक्सेस पैसा झाला, तुम्ही काय करू शकता, बँकमध्ये अकाउंट ओपन करून तुमच्या अकाउंटमध्ये सेव्हिंग करू शकता, त्यामध्ये डिपॉझिट करून ठेवू शकता. त्यानंतर विड्रॉवल करू शकता. जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही काय करू शकता, पैसे विड्रॉ करू शकता, जेव्हा तुम्हाला अर्जंट काम आलं तेव्हा. त्यानंतर बँक काय करते, लॉकर फॅसिलिटी जी आहे, लॉकर फॅसिलिटी प्रोव्हाइड करते. सर, नेमकं हे लॉकर फॅसिलिटी नेमकं काय असते? तर बघा, लॉकर फॅसिलिटी म्हणजे काय, की तुमच्याकडे समजा काय आहे, सोनं आहे, गोल्ड आहे, ज्वेलरी आहे, मग ऑर्नामेंट्स आहेत. मग आता तुमच्याकडे तुम्ही ते घरी ठेवू शकत नाही, कारण घरी ठेवाल तर चोरांची रिस्क आहे, चोरी जायची रिस्क आहे. मग तुम्ही त्या केसमध्ये काय करू शकता, बँकमध्ये जाऊन लॉकर फॅसिलिटी अवेल करू शकता. ओके, बरं. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस आहेत. बघा, नेट बँकिंग असेल, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग असेल, ATM वगैरे असतील. म्हणजे समजा आपण UPI पण म्हणू शकतो, कारण ATM आपलं एक वेळा ATM ॲक्टिवेट झालं तर UPI पण आपलं ॲक्टिवेट होऊन जातं. त्यानंतर बँक गॅरंटी असेल, लेटर ऑफ क्रेडिट असेल, किंवा याच्या व्यतिरिक्त असणाऱ्या फॅसिलिटीज, लोन असेल, लोन्स अँड ॲडव्हान्सेस असतील. ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बँक काय करते, फॅसिलिटी आपल्याला प्रोव्हाइड करत असते. ओके, बरं. मग आता ह्या फॅसिलिटी सर्व लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. भारताच्या कान्याकोपऱ्यामध्ये ह्या फॅसिलिटीज बँकेच्या गेल्या पाहिजेत, म्हणून हा कन्सेप्ट आला होता. कुठला? फायनान्शियल इन्क्लुजन. आता अर्बन एरियामध्ये असणारे लोक, ठीक आहे, आता अर्बन एरियामध्ये लोक आहेत, यांच्यामध्ये लिटरसी आहे, तर यांच्याकडे म्हणजे हे लोक लिटरेट आहेत, तर मग ते इझिली अवेल करतील, ॲक्सेस करतील फॅसिलिटी. पण रुरलमध्ये राहणाऱ्या लोकांचं काय?
तर मग रुरलमध्ये राहणारे लोक इकडं थोडं लिटरसीचं प्रमाण जे आहे लिटरसीचं प्रमाण ते थोडंसं कमी आहे. मग ॲज कम्पेअर टू अर्बन बँक म्हणजे अर्बन एरिया रुरल एरियामध्ये लिटरसीचं प्रमाण हे कमी आहे. मग यांना फायनान्शियल लिटरसी प्रोव्हाइड करणं, फायनान्शियल लिटरसी त्यांच्यामध्ये एक अवेअरनेस आणणं की तुम्ही अवेअरनेस आणणं, त्यांना बँकेच्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करणं, बँकच्या सगळे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज आहेत ह्या सगळ्या प्रोव्हाइड करणं कोणाला, लोकांना. कुठल्या लोकांना, कुठलेही लोक असो, अर्बन एरियामध्ये राहणारे असो किंवा रुरल एरियामध्ये राहणारे असो, असे ह्या वेगवेगळ्या बँकेच्या फॅसिलिटी या लोकांपर्यंत पोहोचवणे याला आपण फायनान्शियल इन्क्लुजन म्हणत असतो. आय होप तुम्हाला समजलं असेल की फायनान्शियल इन्क्लुजन कशाला म्हणायचं. तर फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे बँकेमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या फॅसिलिटीज ह्या लोकांपर्यंत पोहोचवणे, तर त्याला आपण काय म्हणतो, फायनान्शियल इन्क्लुजन. ओके, बरं. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणाला डाऊट आला असेल, सर हे बँक गॅरंटी आणि लेटर ऑफ क्रेडिट किंवा लोन्स अँड ॲडव्हान्सेस याच्याबद्दल आम्हाला माहिती नाही नेमकं काय आहे. तर ते आपण शिकणार आहोत लेक्चरमध्ये, अपकमिंग लेक्चरमध्ये ते सुद्धा आपण शिकणार आहोत. ओके, आय होप तुम्हाला बेसिक आयडिया आली असेल की नेमकं बँकेचा पर्पज काय आहे. बँकेचा पर्पज हा आहे की फायनान्शियल इन्क्लुजन आणि त्यातल्या त्यात स्मॉल फायनान्स बँक, पेमेंट बँक, रिजनल रुरल बँक ह्या बँक त्याच्यासाठी स्पेसिफिकली त्याच्यासाठी आल्या होत्या. बाकी पब्लिक सेक्टर बँक तर होत्याच, पण त्याच्यानंतर ह्या ज्या इस्टॅब्लिश झाल्या ह्या स्पेसिफिकली याच्यासाठी झाल्या होत्या की फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजन भारतामध्ये चांगल्या प्रकारे झालं पाहिजे, बँकेच्या सगळ्या सर्व्हिसेस लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचल्या पाहिजे. ओके, बरं. आता हे आहे स्मॉल फायनान्स बँक. सर स्मॉल फायनान्स बँकबद्दल आपण आता डिटेलमध्ये थोडंसं अभ्यासू की नेमक्या या इस्टॅब्लिश कशा झाल्या, फायनान्शियल फाउंडेशन म्हणजे पेड अप कॅपिटल वगैरे ह्या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये बघू, नेमकं ऑब्जेक्टिव्ह वगैरे काय होत्या सगळ्या गोष्टी. ओके, बरं. बघा आता याचं रिकमेंडेशन कुठल्या कमिटीने केलं तर उषा थोरात. तुम्हाला पेपरमध्ये क्वेश्चन येतो डायरेक्ट की जे स्मॉल फायनान्स बँक आहे त्याची कमिटी कुठली आहे, तर उषा थोरात. काय, उषा थोरात. आणि एक पेमेंट बँक्स आहे, काय एक पेमेंट बँक्स आहेत तर त्याची कमिटी कुठली आहे, हे आहे उषा थोरात आणि हे आहे नचिकेत मोर कमिटी. कुठली, नचिकेत मोर कमिटी. लक्षात ठेवा, पेमेंट बँक म्हटलं की नचिकेत मोर आणि स्मॉल फायनान्स बँक म्हटलं की उषा थोरात कमिटी. ओके, तर यांच्या रिकमेंडेशनवर या इस्टॅब्लिश झाल्या होत्या. लायसन्सिंग आणि रजिस्ट्रेशन या बँकेला प्रोव्हाइड केले जाते BRA, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949च्या अंतर्गत त्यांना लायसन्सिंग प्रोव्हाइड केले जाते सेक्शन 22. ओके, सेक्शन 22. आणि हा आपण अगेन विचार केला तर RBI ॲक्ट 1934 याच्या 22nd शेड्यूलनुसार किंवा सेक्शननुसार आपण म्हणजे RBI नोट इश्यू करत असते, करन्सी छापत असते. ओके, RBI ॲक्ट 1934 याचा 22nd जर का सेक्शन असेल तर त्याच्यामध्ये आपण नोट्स छापतो. आणि BRA म्हणजे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 याच्या 22nd शेड्यूलमध्ये असेल किंवा सेक्शनमध्ये असेल तर आपण त्या केसमध्ये आपण काय करतो, त्या केसमध्ये आपण बँकेला लायसन्स देत असतो, म्हणजे RBI बँकांना लायसन्सिंग प्रोव्हाइड करत असते. ओके, बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 त्याचा सेक्शन 22. त्यानंतर कंपनीज ॲक्टमध्ये ह्या रजिस्टर्ड आहेत. आता दोन प्रकारचे कंपनीज ॲक्ट आहेत. कुठल्या, एक 1956 आणि एक आहे 2013. अशा वेगवेगळ्या दोन प्रकारचे कंपनीज ॲक्ट आहेत. तर यांना हा ओल्ड कंपनीज ॲक्ट होता त्यालाच मॉडिफाय करून हा 2013मध्ये कंपनीज ॲक्ट 2013 आणलेला आहे. म्हणजे ज्या जुन्या कंपनीज होत्या त्या कंपनीज ह्या 1956च्या अंतर्गत रजिस्टर्ड होत्या आणि आता ज्या नवीन इस्टॅब्लिश होत आहेत त्यांना जर का एखादी कंपनी असेल तर त्यांना कंपनीज ॲक्ट 2013च्या अंतर्गत त्यांना रजिस्टर करावं लागतं. ओके, याचा पेड अप कॅपिटल होतं बघा जेव्हा इस्टॅब्लिश झालं तेव्हा 200 करोड. किती, 200 करोड स्मॉल फायनान्स बँकचं. त्यानंतर क्रेडिट पोर्टफोलिओ रिक्वायरमेंट बघा, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग यांना याच्या टोटल जे ॲडव्हान्सेस आहे किंवा टोटल जे ANBC आहे ॲडजस्टेड नेट बँक क्रेडिट आहे, त्याच्या 60% पोर्टफोलिओ हा प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगला. म्हणजे समजा यांच्याकडे 100 रुपये आहेत सध्या बँकमध्ये, यांना 100 रुपयाचा व्यवहार करायचा आहे तर त्यातला 60% व्यवहार किंवा 60% लोन, 100 रुपयाचे लोन प्रोव्हाइड करायचे आहेत तर त्यांना 60% लोन हे प्रायोरिटी सेक्टरमध्ये द्यायचे आहेत. मग 40% तुम्ही उरलेले कुठेही द्या पण तुम्हाला 60% ते प्रायोरिटी सेक्टरमध्ये द्यायचं आहे. सर नेमकं प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग अगेन काय, तर त्याच्यावर पण आपण लवकरच अगोदर त्याचा आपण थोडासा चेंज करू. याच्यामध्ये आपण प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगचं लेक्चर अगोदर घेऊन येऊयात, कारण की भरपूर साऱ्या गोष्टी या प्रायोरिटी सेक्टरवर डिपेंड आहेत. म्हणून तुम्हाला ते कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे की प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजे काय. ओके,
तर प्रायव्हेट सेक्टर लेंडिंगमध्ये 60% ऑफ टोटल ॲडव्हान्सेस हे यांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये द्यावं लागतं. त्यानंतर लोन साईज मिनिमम, आता हे बघा काय, यांना काय करायला लागते, मिनिमम 50% लोन जे आहेत ते 25 लाखापेक्षा कमी असले पाहिजेत. काय म्हणणं त्याचं की जितके तुम्ही लोन देसाल तर त्यातले 50%, समजा तुमचं लोन आहे म्हणजे तुम्हाला 100% लोन द्यायचं आहे, त्यातलं 50% लोन हे 25 लाखापेक्षा कमी अमाऊंटचं असले पाहिजेत. म्हणजे बघा कसं, आता बँक 100% लोन देत आहे, 100% समजा, तर 100% पकडा तुम्ही, 100% म्हणजे हे काय करताय, एका फायनान्शियल इयरमध्ये 10,000 करोडाचं लोन देतात. ओके, 10,000 करोडाचं लोन ते देणार आहेत. मग यांना त्यातलं 5,000 करोड, काय म्हणतो मी, त्यातलं 5,000 करोड, त्यातलं 5,000 करोडाचे लोन हे यांचे 25 लाखापेक्षा जास्त अमाऊंटचे नसले पाहिजेत. म्हणजे लेस दॅन 25 लाख एवढी अमाऊंट ही 5,000 करोड जी द्यायचे ते फक्त 25 लाखापेक्षा कमी. मग त्यात 10 लाख, 5 लाख, 15 लाख, 20 लाख टोटल टार्गेट, फक्त म्हणजे टोटल टार्गेट याला कंबाईन जर केलं तुम्ही, समजा त्यांनी काय केलं, काही लोन 5 लाखाचे दिले, काही लोन 10 लाखाचे दिले, काही लोन 15 लाखाचे दिले, काही लोन 20 लाखाचे दिले आणि काही लोन 25 लाखाचे दिले, किंवा मग अजून वेगवेगळ्या प्रकारचे 2 लाख, 4 लाख, 7 लाख, 12 लाख, 17 लाख, 18 लाख, 20 लाख, 22 लाख, 23 लाख, 24 लाख असे. आता ही अशी अमाऊंट ही 25 लाखापेक्षा कमी आहे. मग असे लोन जे आहेत तर 50% लोन किती, त्यांना 100% म्हणजे 10,000 करोड द्यायचं होतं, तर याची अमाऊंट ही इक्वल टू 5,000 करोड असली पाहिजेत. म्हणजे 25 लाखापेक्षा कमी हे 5,000 करोडाचं लोन हे 25 लाखापेक्षा कमी असलं पाहिजेत. आणि नंतर रिमेनिंग जे 5,000 करोड आहेत ते तुम्ही कितीही द्या, पण मिनिमम त्यांना 5,000 करोड लोन जे आहे ते 25 लाखापेक्षा कमी द्यायचं आहे. ओके, बरं. त्यानंतर आहे कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो. हा यांना मिनिमम म्हणजे 15% हा मेंटेन करावा लागतो. यांचा कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो हा 15% असला पाहिजेत. काय, कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो हा 15% असला पाहिजेत. यांना स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो मेंटेन करावा लागतो, सोबत कॅश रिझर्व्ह रेशो पण मेंटेन करावा लागतो. सरळ नेमकं हे कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो म्हणजे काय, अजून स्टॅच्युरिटी लिक्विडिटी रेशो म्हणजे काय, किंवा कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय, हे आम्हाला थोडंसं म्हणजे नाही माहिती नेमकं काय आहे. तर बाळांनो थोडंसं वेट करा, याच्यावर कंप्लीट लेक्चर आहेत, आपल्याला हॅमरिंग होणार आहे याच्यावर. 2-3 लेक्चर तुम्हाला मी 2-3 लेक्चर असे आहेत की त्याच्यामध्ये कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो किंवा ह्या जे मॉनिटरी पॉलिसी कमिटी आहे त्याच्यावरच ते म्हणजे पुन्हा रिपीट कन्सेप्ट आहेत, तेव्हा तुम्हाला ते पाठ होऊन जाईल. फक्त असं लक्षात ठेवा की कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो सध्या स्मॉल फायनान्स बँकला 15% मेंटेन करावा लागतो, आणि यांना सोबत स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशोसुद्धा मेंटेन करावा लागतो, आणि सोबत कॅश रिझर्व्ह रेशोसुद्धा मेंटेन करावा लागतो. फॉरेन इन्व्हेस्टमेंट, तर याच्यामध्ये एफडीआय म्हणजे 74% या बँकमध्ये. समजा इंडियामधली एखादी स्मॉल फायनान्स बँक आहे, सर कुठली बघा, समजा इंडियामध्ये आता कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक आहे किंवा एयू पकडा, एयू सध्या सगळ्यात मोठी आहे, एयू स्मॉल फायनान्स बँक. आता USA एखादी फॉरेन कंपनी आहे, समजा आहे टेस्ला आहे USA. मग आता टेस्लाला काय करायचं, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची एयू स्मॉल फायनान्स बँकमध्ये. ही टेस्लाला वाटलं की बाबा ही बँक चांगली परफॉर्म करत आहे, या बँकमध्ये आपण जर इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला चांगला बेनिफिट मिळेल. तर ही फॉरेन कंपनी आहे टेस्ला ठरवलं की नाही मला या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची. तर आता समजा या बँकेची व्हॅल्यू आहे समजा 100 रुपये, या बँकेची व्हॅल्यू किती आहे 100 रुपये. तर टेस्लाला मॅक्झिमम किती आहे अलाउड, फक्त 74%. तुम्ही याच्यात 74 रुपयेच टाकू शकता, तुम्ही 100 रुपये टोटली तुम्ही 100च्या 100 रुपयाच्या मध्ये टाकू शकत नाही. तुमची मॅक्झिमम लिमिट किती आहे, तुमची मॅक्झिमम लिमिट आहे 74%. बरं, 74% मॅक्झिमम लिमिट आहे, पण त्यात सुद्धा ऑटोमॅटिक रूटनं 49% आहे. म्हणजे इथं तुम्हाला आता एयू स्मॉल फायनान्स बँकमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये शेअर घ्यायचा आहे, तर तुम्ही 49% शेअर तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता. तुम्हाला इथं कुठल्याही प्रकारची म्हणजे कोणालाही विचारायची गरज पडणार नाही, गव्हर्नमेंटचं तुम्हाला अप्रुव्हल घेण्याची गरज पडणार नाही. तुम्ही सरळ कॉन्टॅक्ट करू शकता एयू स्मॉल फायनान्स बँकला. त्यांना जर ही डील मान्य असेल आणि तुम्हाला तसंही टेस्लाला आपल्याला काय करायचं आहे, टेस्ला कंपनीला खरेदी करायचीच आहे, कुठली बँक म्हणजे इन्व्हेस्टमेंट किंवा शेअर होल्डिंग घ्यायची आहे एयू स्मॉल फायनान्स बँकमध्ये,
तर तुम्ही 49% सहज घेऊ शकता. तुमचे जे काही नेगोशिएशन असतील ते नेगोशिएशन कंप्लीट करणे आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता 49% शेअर याच्यामध्ये इझिली घेऊ शकता. बरं, मग आता सर बघ तुम्ही जर म्हणले 74% पर्यंत घेऊ शकता, म्हणजे टोटल शेअर तुम्ही कितीपर्यंत जाऊ देऊ शकता, तर मॅक्झिमम लिमिट आहे 74%, पण त्यातले स्वतः टेस्ला किती घेऊ शकते 49%. आता 49% शेअर AU स्मॉल फायनान्स बँकमध्ये ऑलरेडी टेस्लानं खरेदी केली. काय टेस्लानं 49% शेअर याच्यामध्ये खरेदी केली, पण आता रिमेनिंग 25%चं काय, जे की आपल्याला 74% पर्यंत त्यांना अलॉट होते किंवा करता येते इन्व्हेस्टमेंट त्यांना. आता टेस्लानं काय ठरवलं की नाही मला 74% याच्यामध्ये शेअर पाहिजे, तर तेव्हा मग त्यांना गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल घ्यावं लागेल. त्यानंतर तुम्हाला त्यांना गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल घ्यावं लागेल की सर आम्हाला RBIचं म्हणा किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं म्हणा अप्रुव्हल घ्यावं लागेल की आम्हाला या बँकमध्ये 49% नाही तर 74% शेअर हा घ्यायचा आहे, तर आम्हाला अप्रुव्हल पाहिजे. जर गव्हर्नमेंटने त्यांना अप्रुव्हल दिलं तर मग ते त्यामध्ये 74% शेअर जे आहेत ते परचेस करू शकतात. जर त्यांना अप्रुव्हल नाही मिळालं तर मग त्यांना ते म्हणजे मिळणार नाही, म्हणजे ते त्या कंपनीमध्ये त्या बँकमध्ये तेवढी इन्व्हेस्टमेंट करू शकणार नाही. तर याला म्हणतो फॉरेन इन्व्हेस्टमेंट. ओके, ते सांगितलं आहे की ऑटोमॅटिक रूट, म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचे त्यांना बंधनं नाहीत. तुम्ही 49% सरळ जाऊन खरेदी करू शकता, म्हणजे शेअर होल्डिंग घेऊ शकता. पण इन केस ऑफ 74% तुम्हाला गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल लागेल. त्यानंतर जॉईंट व्हेंचर, म्हणजे आता टाईप करणे म्हणतो आपण. एखादी स्मॉल फायनान्स बँक आहे AU समजा, तिला एखाद्या दुसऱ्या कंपनीसोबत टाईप करायचं ते जमणार नाही. जॉईंट व्हेंचर हे परमिट केले जात नाही, म्हणजे सरळ स्मॉल फायनान्स बँकला जॉईंट व्हेंचर जमत नाही. त्यानंतर लोन एक्सपोजर लिमिट, बघा लोन एक्सपोजर लिमिटबद्दल काय आहे की बघा आता ते पण सांगतो. लोन एक्सपोजर लिमिटबद्दल कसं आहे, समजा ही आहे AU स्मॉल फायनान्स बँक. काय AU स्मॉल फायनान्स बँक कुठे आहे, AU स्मॉल फायनान्स बँक. बरं, आता यांची टोटल व्हॅल्यू जी आहे, टोटल कॅपिटल यांच्याकडे आहे 100 शेअरचं. किती 100 शेअरचं आहे. बरं, आता हे लोन देत आहेत, काय म्हटलं मी, हे लोन प्रोव्हाइड करत आहेत. बरं, मग लोन प्रोव्हाइड करतात, समजा यांच्याकडे कोण गेलं, यांच्याकडं गेले अंबानी यांच्याकडे गेले आणि ते म्हणाले की मला तुमच्या बँकेकडून लोन पाहिजे. तर यांना इंडिव्हिज्युअल आहे, ते कोणते आहेत, इंडिव्हिज्युअल आहेत, एक सिंगल इंडिव्हिज्युअल आहेत. तर यांना फक्त आणि फक्त 10% पर्यंत बँकेच्या टोटल पोर्टफोलिओ किती आहे, टोटल पोर्टफोलिओ आहे 100 करोडाचा. तर मग या टोटल पोर्टफोलिओच्या फक्त आणि फक्त 10% म्हणजे किती 10 CRचंच लोन फक्त स्मॉल फायनान्स बँक ही अंबानीला देऊ शकते. म्हणजे एका कस्टमरला मॅक्झिमम लिमिट किती आहे 10%ची, म्हणजे 10 CRची. बरं, आता नेक्स्ट केसमध्ये सिनारिओ काय आहे, इथं अंबानी पण आले, इथं अदानी पण आले, इथं टाटा पण आले, आता हे तिघं जण मिळून इथं आले. AU स्मॉल फायनान्स बँकला म्हणतात की आम्हाला लोन पाहिजे. काय AU स्मॉल फायनान्स बँकला म्हणतात आम्हाला लोन पाहिजे. तर या तिघांच्या केसमध्ये मॅक्झिमम किती लोन देऊ शकते बँक, तर 15%, म्हणजेच किती 15 CR. आय होप तुम्हाला कन्सेप्ट हा एकदम प्रॉपर पद्धतीने कळाला असावा. जर समजा एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती असेल तर मॅक्झिमम टोटल पोर्टफोलिओच्या 10% त्या इंडिव्हिज्युअल कस्टमरला लोन मिळेल. जर समजा इन केस ऑफ ग्रुप लोन असेल, म्हणजे ग्रुपमध्ये वेगवेगळ्या एंटिटी लोन घेत असतील, तर त्यांच्या केसमध्ये मॅक्झिमम पोर्टफोलिओच्या 15% म्हणजे 15 करोड ते AU स्मॉल फायनान्स बँक त्यांना लोन प्रोव्हाइड करू शकते. याच्यापेक्षा जास्त अजिबात करू शकत नाही. अशा गाईडलाईन ह्या AU स्मॉल फायनान्स बँकला आहे. ओके, आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट पण एकदम प्रॉपर पद्धतीने कळाला असावा. त्यानंतर हे सांगितलं मी तुम्हाला लोन एक्सपोजर आणि लिमिट काय आहे, मेंडेटरी लिस्टिंग. आता समजा म्हणजे ॲज सुन एज यांचं नेटवर जे 500 करोड झालं, आता ही बँक समजा इस्टॅब्लिश झाली 2016 आणि आता सध्या आहे 2026. मग तेव्हा त्यांचं समजा एक्झाम्पल बघा की त्यांचं इनिशियल कॅपिटल पेडअप कॅपिटल 200 करोड होतं त्या टायमाला, 2016 200 करोड होतं, आता ते झालं 500 करोड. मग ॲज सुन एज दे रिच हा जो माइलस्टोन आहे 500 करोडाचा, जेव्हा ते तो माइलस्टोन अचीव्ह करणार 500 करोडाचा, त्या माइलस्टोन अचीव्ह झाल्यानंतर त्यांना 3 महिन्याच्या आतमध्ये एखाद्या म्हणजे स्टॉक एक्सचेंजवर त्यांना लिस्ट करावं लागेल. नॅशनल स्टॉक एक्सचेंज किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जे आहेत त्याच्यावर त्यांना काय करावं लागेल, स्वतःची लिस्टिंग करावी लागेल. जसं ते म्हणजे जेवढ्या वर्षामध्ये किंवा जेवढ्या टायमामध्ये ते 200 करोड राहून त्यांची नेटवर 500 करोड जाईल, जशी ती रीच होईल
त्याच टायमाला त्यांना काय करावं लागेल, त्यांना 3 महिन्याच्या आतमध्ये काय करावं लागेल, त्यांना लिस्ट करावं लागेल, लिस्टिंग करावं लागेल स्टॉक एक्सचेंजवर. ओके. त्यानंतर की ऑब्जेक्टिव्ह काय आहे की टार्गेटेड ॲट अंडर सर्व सेगमेंट. ते सांगितलं की बाबा ज्या लोकांना बँकेच्या फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या जात नाही त्यांच्यापर्यंत फॅसिलिटी प्रोव्हाइड करणे. मायक्रो फायनान्स, स्मॉल फायनान्स सांगतो. मायक्रो फायनान्स म्हणजे काय, स्मॉल फायनान्स, मायक्रो फायनान्स म्हणजे काय कन्सेप्ट असते आणि फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे काय कन्सेप्ट असतो. बघा तुम्हाला एक कन्सेप्ट सांगतो मायक्रो फायनान्सचा. मायक्रो फायनान्स म्हणजे काय हे तुम्हाला इंटरव्ह्यूला एक्झाममध्ये विचारतात. मायक्रो फायनान्स म्हणजे काय, असे पीपल ज्यांचं ॲन्युअल इन्कम हे 3 लाखापेक्षा कमी असतं. काय सांगितलं, असे कस्टमर, असे लोक, असे म्हणजे वेगवेगळे लोक ज्यांचं ॲन्युअल इन्कम हे 3 लाखापेक्षा कमी आहे. आणि काय सांगितलं मी, असे लोक ज्याचं ॲन्युअल इन्कम 3 लाखापेक्षा कमी आहे आणि त्यांना जे लोक ज्यांचं इन्कम 3 लाखापेक्षा कमी आहे त्यांना कोलॅटरल फ्री लोन प्रोव्हाइड करणं, याला आपण मायक्रो फायनान्स असं म्हणत असतो. काय मायक्रो फायनान्स म्हणजे काय, असे लोक ज्यांचं इन्कम हे 3 लाखापेक्षा कमी आहे पण त्यांना कोलॅटरल फ्री लोन प्रोव्हाइड करतो. काय, इन्कम किती आहे 3 लाखापेक्षा कमी, ॲन्युअल इन्कम 3 लाखापेक्षा कमी, पण स्टील तुम्ही काय करता त्यांना कोलॅटरल फ्री म्हणजे कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी त्यांच्याकडून घेत नाही, कुठल्याही प्रकारचं गहाण आपल्याकडे त्यांना ठेवावं लागत नाही. त्या केसमध्ये तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, मायक्रो फायनान्स म्हणतो. ओके. आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट पण कळला असेल की मायक्रो फायनान्स म्हणजे काय. अशी फॅमिली ज्याचं ॲन्युअल इन्कम 3 लाखापेक्षा कमी आहे आणि त्यांना बँक काय करते, कोलॅटरल फ्री लोन प्रोव्हाइड करते. ओके. त्यांना आपण काय म्हणतो, मायक्रो फायनान्स. ओके. आता हे होतं स्मॉल फायनान्स बँकबद्दल. काही स्मॉल फायनान्स बँकबद्दल कुठल्या वेगवेगळ्या बँक ज्या आहेत इंडियामध्ये एक्झिस्ट करतात. एक आहे AU स्मॉल फायनान्स बँक. याचं जे हेडक्वार्टर आहे ते जयपूरला आहे राजस्थानला आणि त्याची जी इस्टॅब्लिशमेंट आहे 2017ची आहे. AU स्मॉल फायनान्स बँक हेडक्वार्टर जयपूर राजस्थान आणि फाउंडेड कधी झाली फाउंड तर 2017मध्ये. चलो आगे बढ़े. AU म्हणजे कोण, AU म्हणतो ना आपण AU. आता समजा तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो की आता टॅगलाईन कशी लक्षात राहील, पण टॅगलाईनवर क्वेश्चन शक्यतोवर विचारत नाही. जाऊ दे, आपण याला शॉर्टकटमध्येच घेऊयात कारण टॅगलाईनवर क्वेश्चन जनरली बघायला मिळत नाही. AU स्मॉल फायनान्स बँकमध्ये AU स्मॉल एक सगळ्यात मोठी बँक आहे, स्मॉल फायनान्स बँकमधली सगळ्यात मोठी बँक आहे AU स्मॉल फायनान्स बँक. त्याचं हेडक्वार्टर जे आहे ते जयपूर राजस्थान येथे आहे आणि 2017मध्ये याची इस्टॅब्लिशमेंट झाली होती. चलो आगे बढ़े ही त्याची टॅगलाईन आहे. बरं. त्यानंतर दुसरी आहे कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक. सर्वात अगोदरची म्हणजे सर्वात अगोदरची कुठली बँक आहे ही, स्मॉल फायनान्स बँक. म्हणजे इंडियामध्ये सर्वात अगोदर कुठली बँक स्मॉल फायनान्स बँक इस्टॅब्लिश झाली होती तर ती झाली होती कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक. याचं जे हेडक्वार्टर आहे जालंधर पंजाबला आहे. जालंधर पंजाब 2016मध्ये याची इस्टॅब्लिशमेंट झाली होती. विश्वास से विकास तक. आता सर हे लक्षात कशा ठेवायचे टॅगलाईन मी तुम्हाला अगोदर सांगितलं की टॅगलाईनवर जास्त क्वेश्चन येत नाहीत, पण तरी तुम्हाला माहीत असू द्या, रीड केलेल्या असू द्या, एखाद्या वेळेस लेट्स एक्स्ट्रीम केसमध्ये विचारू शकतात. ओके. कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक हेडक्वार्टर जालंधर पंजाब, इस्टॅब्लिशमेंट 2016ची. सगळ्यात अगोदरची बँक कुठली, कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक. सर्वात मोठी बँक AU स्मॉल फायनान्स बँक सर्वात मोठी बँक. म्हणजे स्मॉल फायनान्स बँकमध्ये सगळ्यात मोठी असणारी AU स्मॉल फायनान्स बँक आणि सर्वात अगोदरची इस्टॅब्लिशमेंट झालेली कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक. ओके. त्यानंतर इक्विटास स्मॉल फायनान्स बँक याचं हेडक्वार्टर चेन्नईला आहे. इक्विटास स्मॉल फायनान्स बँकचं हेडक्वार्टर चेन्नई तामिळनाडू. ही पण 2016ला इस्टॅब्लिश झाली. इट्स फंड बँकिंग ही त्याची टॅगलाईन आहे. त्यानंतर इसाप स्मॉल फायनान्स बँक हिचं हेडक्वार्टर त्रिशूर केरला. म्हणजे यांचं हे विचारलं बरं का, मी हे शिकवतो तुम्हाला, हे हेडक्वार्टर काबर शिकवतो की हे पेपरमध्ये आपल्याला मोस्ट ऑफ द टाईम बघायला मिळते. म्हणजे कुठलेही पेपर असो, मग कुठलेही एक्झाम असो, बँकिंगच्या कुठलेही एक्झाम असो, त्याच्यामध्ये आपल्याला विचारतात. इसाप स्मॉल फायनान्स बँकचं हेडक्वार्टर आहे त्रिशूर केरला येथे आहे. 2017मध्ये फाउंड झाली होती. जॉय ऑफ बँकिंग ही त्याची टॅगलाईन आहे. सर याच्यामधलं एवढं लक्षात राहील कसं राहील आमच्या, तर यामध्ये तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचं, बँक लक्षात ठेवायची स्मॉल फायनान्स बँक आणि त्याची टॅगलाईन त्याचं हेडक्वार्टर लक्षात ठेवायचं आणि लक्षात राहिलं तर फाउंडिंग इयर. ओके.
तर इसाफ स्मॉल फायनान्स बँकचं हेडक्वार्टर त्रिशूर केरला, आणि हा क्वेश्चन विचारला पण आहे एका एक्झाममध्ये विचारलेला पण आहे. इसाफ स्मॉल फायनान्स बँकचं हेडक्वार्टर कुठं आहे? त्रिशूर केरला इथे आहे. त्यानंतर जन स्मॉल फायनान्स बँक आहे. जन स्मॉल फायनान्स बँक इथं बँगळुरू आहे, की तो हेडक्वार्टर कुठं आहे? तर बँगळुरू. 2016मध्ये याची इस्टॅब्लिशमेंट झालेली आहे. एक आहे उज्जीवन, अशीच एक उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आहे. जन आहे, एक आहे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, इथं सुद्धा हेडक्वार्टर बँगळुरूला आहे. काय सांगितलं? एयू स्मॉल फायनान्स बँक कुठं हेडक्वार्टर? आपलं जयपूर राजस्थान. त्यानंतर दुसरा आहे कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक जालंधर पंजाब. त्यानंतर इक्विटास स्मॉल फायनान्स बँक चेन्नई तमिळनाडू. त्यानंतर इसाफ स्मॉल फायनान्स बँक त्रिशूर केरला. जन स्मॉल फायनान्स बँक बेंगलुरू. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक बेंगलुरू. ओके. एक स्लाइस स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड आहे. स्मॉल, याचं पहिले नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक नाव होतं, आता त्याचं नाव जे आहे ते स्लाइस स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड झालं आहे. गुवाहाटी आसामला हेडक्वार्टर आहे. 2017ची इस्टॅब्लिशमेंट आहे. काय? स्लाइस स्मॉल फायनान्स बँक, याचं हेडक्वार्टर जे आहे ते कुठं आहे? गुवाहाटी आसाम येथे आहे. बरं. त्यानंतर एक सूर्योदया स्मॉल फायनान्स बँक, इथं हेडक्वार्टर नवी मुंबई आहे. काय? सूर्योदया स्मॉल फायनान्स बँक, याचं हेडक्वार्टर नवी मुंबई येथे आहे. ओके. त्यानंतर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, याचं बँगळुरू सांगितलं मी. जन स्मॉल फायनान्स बँक आणि उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक यांचं हेडक्वार्टर सांगितलं होतं बँगळुरूला आहे. त्यानंतर सूर्योदया मुंबईला आहे. स्लाइसचं नॉर्थ ईस्टला आहे. नॉर्थ ईस्टला म्हणजेच गुवाहाटीला आसामला. उत्कर्षचं हे आहे वाराणसी. काय? उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक वाराणसी. युनिटी स्मॉल फायनान्स बँक ही सर्वात लेटेस्ट बनलेली आहे. कुठली? युनिटी स्मॉल फायनान्स बँक सर्वात लेटेस्ट बनलेली आहे. आणि याचं हेडक्वार्टर म्हणजे याचं कॉर्पोरेट रजिस्टर्ड ऑफिस कुठं आहे? रजिस्टर्ड ऑफिस जे आहे ते दिल्लीला आहे. पण जर का कॉर्पोरेट ऑफिसचा जर का विचार केला तर ते मुंबईला आहे. काय? कॉर्पोरेट ऑफिसचा विचार केला तर मुंबईला आहे. आणि रजिस्टर्ड ऑफिस जर विचारलं, आता तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला त्याच्यावर डिपेंड आहे. जर रजिस्टर्ड ऑफिस विचारलं हेडक्वार्टर तर ते आहे दिल्लीला, आणि कॉर्पोरेट ऑफिस विचारलं ते आहे मुंबईला. ओके. आणि सर्वात लेटेस्ट जे आहे ती युनिटी स्मॉल फायनान्स बँक आहे. त्यानंतर एक आहे शिवालिक स्मॉल फायनान्स बँक आहे. काय? शिवालिक स्मॉल फायनान्स बँक, आणि त्याचा आहे नोएडा उत्तर प्रदेश. नोएडा उत्तर प्रदेश. बघा, आपण काय करूयात आता? रिव्हिजन करूयात. ओके. आता आपण काय करूयात? रिव्हिजन करूयात. कुठल्या बँक कुठे आहे? बघा, एयू स्मॉल फायनान्स बँक जयपूर. कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक जालंधर. त्यानंतर आहे इक्विटास स्मॉल फायनान्स बँक चेन्नई तमिळनाडू. त्यानंतर आहे इसाफ स्मॉल फायनान्स बँक त्रिशूर केरला. त्यानंतर आहे जन स्मॉल फायनान्स बँक उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक बेंगलुरू. त्यानंतर आहे स्लाइस स्मॉल फायनान्स बँक नॉर्थ ईस्ट गुवाहाटी आसाम. आता याचं नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक होता अगोदर, आता ते स्लाइस स्मॉल फायनान्स बँक म्हणून त्याचं नाव ठेवलेलं आहे. त्यानंतर आहे शिवालिक स्मॉल फायनान्स बँक. त्यानंतर कुठली होती? उत्कर्ष. त्यानंतर युनिटी. त्यानंतर अजून कुठली होती? हां, याचं नवी मुंबई कॉर्पोरेट ऑफिस. बरं का, रजिस्टर्ड विचारलं तर दिल्ली. रजिस्टर्ड ऑफिस जर विचारलं तर दिल्ली. उत्कर्ष जी आहे ती वाराणसी. शिवालिक जी आहे ती शिवालिक कुठे आहे? एक सूर्योदय आहे. सूर्योदया मुंबई. सूर्योदया मुंबई. आणि शिवालिक जी आहे, शिवालिक कुठं आहे? तर शिवालिक आहे नोएडाला. शिवालिक आहे नोएडाला. ओके. नोएडा. बघा, तर अशा प्रकारे लक्षात ठेवा. एयू जयपूर,
कॅपिटल जलंधर पंजाब, इक्विटास चेन्नई, इसाप त्रिशूर आणि उज्जीवन बेंगळुरू, स्लाइस गुवाहाटी, त्यानंतर शिवालिक स्मॉल फायनान्स नोएडा, उत्कर्ष वाराणसी, युनिटी स्मॉल फायनान्स बँक नवी मुंबई आणि सूर्योदया आहे ती मुंबई. ओके, तर हे होतं बघा ऑल अबाउट स्मॉल फायनान्स बँक. ओके, आय होप तुम्हाला स्मॉल फायनान्सबद्दल क्रिस्टल क्लिअर झालेलं असावं. आता आहे पेमेंट बँक्स इन इंडिया. याचा पण तोच रूल आहे की बाबा फायनान्शियल इन्क्लुजन. ओके, तर आपण डायरेक्ट स्टार्ट करूयात. आता आपण बेसिक आपण स्टार्टिंगला थोडंसं बेस इंट्रोड्यूस केला होता की नेमका या वेगवेगळ्या प्रकारच्या बँक इंडियामध्ये इस्टॅब्लिश केला त्याचा नेमका रोल काय आहे. ओके, ओरिजिन अँड रेग्युलेशन बघा, इस्टॅब्लिश ऑन रिकमेंडेशन ऑफ नचिकेत मोर कमिटी. कुठली? नचिकेत मोर. ती कुठे? म्हणजे स्मॉल फायनान्स बँक ह्या उषा थोरात. उषा कशी आहे रे? उषा कशी आहे? उषा ही स्मॉल आहे. उषा ही छोटी आहे, स्मॉल आहे, है ना. उषा स्मॉल आहे असं लक्षात ठेवा. उषा स्मॉल फायनान्स बँक म्हणले, स्मॉल फायनान्स बँक म्हणले की उषा थोरात कमिटी, आणि पेमेंट बँक म्हटलं तर नचिकेत मोर कमिटी. नंतर लायसन्स तेच आहे आपलं सेक्शन 22 ऑफ द बँकिंग रेग्युलेशन ऑफ ॲक्ट 1949, रजिस्टर्ड अंडर कंपनीज ॲक्ट 2013. आता ॲक्सेप्ट डिमांड डिपॉझिट ॲक्सेप्ट करतात फक्त. काय? डिमांड डिपॉझिट ॲक्सेप्ट करतात. बघा आता भरपूर साऱ्या गोष्टी मी याच्यामध्ये सांगतो तुम्हाला. दोन प्रकारचे डिपॉझिट असतात बघा. एक असते टाइम डिपॉझिट, एक असते डिमांड डिपॉझिट. ओके सर, डिमांड डिपॉझिटमध्ये अगेन दोन प्रकारचे येतात, सेविंग अकाउंट आणि करंट अकाउंट. टाइम डिपॉझिटमध्ये दोन प्रकारचे येतात, फिक्स डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिट. बरं, बघा काय सांगितलं, दोन प्रकारचे डिपॉझिट आहेत. त्यात आहे एक टाइम डिपॉझिट, एक आहे डिमांड डिपॉझिट. त्यामध्ये एक आहे फिक्स डिपॉझिट. कुठल्यामध्ये? टाइम डिपॉझिटमध्ये फिक्स डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिट. आणि याच्यामध्ये आहे एक सेविंग अकाउंट आणि एक आहे करंट अकाउंट. सर हे नेमकं याला डिपॉझिटमध्ये तुम्ही सांगितलं एक टाइम डिपॉझिट आहे, एक डिमांड डिपॉझिट आहे. मग आता टाइम डिपॉझिट म्हणजे नेमकं याला टाइम डिपॉझिट का म्हणतो? बघा टाइम डिपॉझिट का म्हणतो तर बघा नीट लक्ष द्या. का म्हणतो? आपण करतो एफ डी बँकमध्ये एफ डी ही आपण करतो लॉंग टर्मसाठी, म्हणजे कमीत कमी एका वर्षासाठी आपल्याला, म्हणजे एक वर्ष मिनिमम आपल्याला 6 महिन्याची एफ डी करावीच लागते. काय? मिनिमम 6 महिन्याची आपल्याला एफ डी करावी लागते. मॅक्झिमम 10 इयर असा टेन्युअर असतो. काय? एफ डीच्या केसमध्ये एफ डी मिनिमम ही 6 महिन्याची असते आणि मॅक्सिमम ही आपल्याला किती दिवस? मॅक्सिमम आपल्याला 10 वर्षी आपल्याला एफ डी करावी लागते. ओके, सॉरी एकच मिनिट आय थिंक काहीतरी चुकलं आहे माझं. नाही, बरोबर आहे. तर एवढं सध्या एवढं लक्षात ठेवा की नेमकं एफ डी आणि आर डी टाइम डिपॉझिट आणि डिमांड डिपॉझिट म्हणजे नेमकं काय. तर बघा टाइम डिपॉझिट म्हणजे काय? एफ डी करतो आपण. एफ डी ही स्पेसिफिक टाईमसाठी करतो, पर्टिक्युलर टाईमसाठी. 6 महिने, 10 महिने, 12 महिने, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष झालं. टाईम हा झाला टोटल टाईम ड्युरेशन झालं. काय म्हणलं? टोटल टाईमचं ड्युरेशन झालं, म्हणून त्याला आपण म्हणतो टाईम डिपॉझिट. ओके, एफ डी आलं टाईम डिपॉझिटमध्ये. सर रिकरिंग डिपॉझिट म्हणजे काय? तर रिकरिंग डिपॉझिट म्हणजे तेच, फक्त आपण काय करतो मंथली याच्यामध्ये जेवढी आपल्याकडे सेव्हिंग झाली ती मंथली सेव्हिंग आपण याच्यामध्ये ॲड करत असतो. प्रत्येक महिन्याला तुमच्याकडं तुम्ही एक लिमिट ठरवता की मला 200 रुपये, 1000 रुपये, 500 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये याच्यामध्ये टाकायचे आहेत प्रत्येक महिन्याच्या एंडिंगला. मग आपण काय करतो प्रत्येक महिन्याच्या एंडिंगला त्याच्यामध्ये जशी आपल्याकडं अमाऊंट उरेल तशी अमाऊंट आपण त्या अकाउंटमध्ये टाकत असतो. पण ते लवकर ब्रेक करता येते का? नाही. ते सुद्धा आपल्याला मिनिमम क्रायटेरिया त्याचा असतो. मॅक्झिमम 10 वर्षापर्यंत आपण आर डी करू शकतो. ओके, तर मग आपण याच्यामध्ये टायमासाठी टाईम बाउंडिंग आहे. हे कसं आहे? टाईम बाउंड आहे. कोण? एफ डी आणि आर डी हे कसं टाईम बाउंड आहे, म्हणून आपण त्याला टाईम डिपॉझिट म्हटलं. सर मग हे डिमांड डिपॉझिट म्हणजे काय? तर ॲज पर युअर डिमांड. आता तुम्ही सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे टाकले, सेव्हिंग अकाउंटमध्ये तुमचे 10 लाख रुपये सपोज आहेत. काय? 10 लाख रुपये सपोज तुमचे सेव्हिंग अकाउंटमध्ये आहेत
ॲज पर युअर रिक्वायरमेंट. काय म्हणलं? ॲज पर युअर रिक्वायरमेंट. तुम्हाला आता इमर्जन्सी आहे, तुम्हाला पैसे लागतात, तुम्हाला हॉस्पिटलला पैसे लागत आहेत, तुम्हाला पैसे काढायचे, तुम्ही जेव्हा लागले तेव्हा जाऊन पैसे काढू शकता. तुमच्याकडे एक्सेस पैसा झाला तेव्हा तुम्ही जेव्हा लागला तेव्हा तुम्ही सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसा टाकू शकता. ओके. म्हणजे माझं म्हणणं काय की जसं तुम्हाला लागतं ॲज पर युअर रिक्वायरमेंट. तुमची काही डिमांड आहे की बाबा मला 10 लाख रुपये म्हणजे 10 लाख रुपये मी टाकले, त्यातले मला 5 लाख रुपये आता काढायचे. तुम्ही गेले बँकमध्ये, तुमचा सेव्हिंग अकाउंटमधला पैसा काढला. बरं. अगेन काही दिवसानंतर तुमच्याकडे 2-3 लाख रुपये शिल्लक आहेत. तुम्हाला वाटलं नाही मला पैसा सेव्हिंगमध्ये टाकून द्यायचा, माझ्याकडे शिल्लक पैसा आहे, एक्सेस कॅश माझ्याकडे झाली आहे किंवा एक्सेस पैसा माझ्याकडे स्वतःकडे आहे, मला तो बँकच्या अकाउंटमध्ये टाकायचा आहे. तुम्ही गेले आणि बँकमध्ये डिपॉझिट करून टाकले. ते झालं तुमचं डिमांड डिपॉझिट. म्हणजे ॲज पर युअर डिमांड, ॲज पर युअर रिक्वायरमेंट तुम्ही तो पैशाचा यूज केला. ओके. त्याला आपण म्हटलं सेव्हिंग अकाउंट. बरं. करंट अकाउंट काय आहे? करंट अकाउंट म्हणजे काय? तेच जेव्हा जसा पैसा लागला तसा तुम्ही काढला आणि टाकला. पण याच्या सेव्हिंग आणि करंट अकाउंटमध्ये डिफरन्स काय आपण बघणार आहोत, डिटेलमध्ये बघणार आहोत. याच्यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे? तर सेव्हिंग अकाउंटमध्ये काय असते की तुम्ही डिपॉझिट किती बी करू शकता. सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्ही डिपॉझिट अनलिमिटेड करू शकता, पण विड्रॉवलला एक लिमिट असते. काय? विड्रॉ करण्याला एक लिमिट असते. काय म्हणलं मी? विड्रॉवलला काय असते? लिमिट असते. डिपॉझिट तुम्ही कितीही करा, काही प्रॉब्लेम नाही, पण विड्रॉ करताना तुम्हाला लिमिट आहे. आणि ट्रान्झॅक्शनसाठी पण तुम्हाला मंथली लिमिट असतात. काय? ट्रान्झॅक्शनसाठी पण तुम्हाला मंथली याच्यामध्ये लिमिट असतात की अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन तुम्ही कॅरी आउट करू शकत नाही विथ द हेल्प ऑफ सेव्हिंग अकाउंट. किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये आपण अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन करू शकत नाही. आपल्याला एक म्हणजे रिस्ट्रिक्शन असतात, काही रिस्ट्रिक्शन असतात की सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्ही इतकेच ट्रान्झॅक्शन करू शकता, एवढेच पैसे तुम्ही एका महिन्याला मंथली लिमिट असते विड्रॉ करू शकता. ओके. पण करंट अकाउंट असं आहे का? करंट अकाउंट कोणासाठी असते? बिझनेसमॅनसाठी असते. त्यांना डेली पैशाची खूप गरज असते, ज्यामध्ये पैसा टाकणं काढणं, त्यांना अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन ते करू शकतात. किती? अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन हे करू शकतात. ओके. अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन करू शकतात, पण त्यांना जसे लागले तसे ते काढू शकतात, टाकू शकतात. म्हणून ते झालं करंट अकाउंट. म्हणजेच काय? तर डिमांड डिपॉझिट म्हणजे काय? ॲज पर युअर डिमांड तुम्ही काढता आणि पैसे टाकता, त्याला म्हणजे डिमांड डिपॉझिट. पण त्यामध्ये 2 प्रकारचे अकाउंट येतात, एक सेव्हिंग आणि एक करंट. ते आपण बघणार आहोत डिफरन्स डिटेलमध्ये समोर. टाईम डिपॉझिटमध्ये काय? तुम्ही फिक्स टायमासाठी, पर्टिक्युलर टायमासाठी पैसे त्यामध्ये टाकता, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? टाईम डिपॉझिट. ओके. आता बघा, आता तुम्हाला इथं सगळं कळेल. ॲक्सेप्ट डिमांड डिपॉझिट. ॲक्सेप्ट डिमांड डिपॉझिट म्हणजे काय? फक्त आणि फक्त सेव्हिंग आणि करंट अकाउंटच याच्यामध्ये ओपन करू शकतात. डिमांड डिपॉझिट हे काढू शकता का? FD-RD करू शकत नाही. ओके. FD-RD याच्यामध्ये आपण करू शकत नाही इन केस ऑफ पेमेंट बँक. लेंडिंग ॲक्टिव्हिटी पण करू शकत नाही. लेंडिंग ॲक्टिव्हिटी पण आपण याच्यामध्ये करू शकत नाही. म्हणजे लोन सुद्धा आपण या बँकच्या केसमध्ये देऊ शकत नाही. कुठल्या? पेमेंट बँकच्या केसमध्ये. मी स्मॉल फायनान्स बँक देऊ शकतात. काय? स्मॉल फायनान्स बँक देऊ शकतात. दोन्ही प्रकारचे डिपॉझिट ॲक्सेप्ट करतात, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर लेंडिंग पण ते कॅरी आउट करतात. पण इन केस ऑफ पेमेंट बँकच्या केसमध्ये काय? फक्त आणि फक्त सेव्हिंग आणि करंट अकाउंटच त्याच्यामध्ये आपण ओपन करू शकतो. त्यानंतर कुठल्याही प्रकारचं ते लोन देऊ शकत नाही. लोन देऊ शकत नाही याचा अर्थ काय? ते क्रेडिट कार्ड इश्यू करू शकत नाही. क्रेडिट कार्ड म्हणजे काय? इट इज अ काइंड ऑफ लोन. इट इज ऑल्सो काइंड ऑफ लोन. क्रेडिट कार्ड काय? तुम्हाला समजा तुम्हाला गरज आहे पैशाची, तुम्ही काय करता? क्रेडिट कार्ड घेता आणि ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अवेल करता. म्हणजे त्याच्यामध्ये काही तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे नसताना सुद्धा तुम्ही क्रेडिट कार्ड थ्रू शॉपिंग करायची असली शॉपिंग करू शकता. कुठं पैसा मेडिकलला लावायचा असेल लागू शकता. कुठल्या वेगवेगळ्या फील्डमध्ये पैसा म्हणजे तुम्हाला लागत असेल तिथं तुम्ही पैसा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून यूज करू शकता. म्हणजे बँक तुम्हाला काय करते? तुम्ही जर क्रेडिट कार्ड घेतलं, तुम्हाला त्याच्यामध्ये 1 लाख, 2 मॅक्झिमम 3 लाखाची लिमिट असते. 2 लाख 3 लाख रुपये तुम्हाला देऊ शकते. म्हणजे लोन तुम्हाला ते म्हणजे EMI थ्रू पेड करायचे आहेत. म्हणजे जसे पैसे EMI थ्रू तुम्हाला ते पैसे वापस करावे लागतात, त्याला आपण काय म्हणतो? क्रेडिट कार्ड म्हणतो. मग मला सांगा, जर लेंडिंग ॲक्टिव्हिटी कॅरी आउट करू शकत नाही, काय सांगितलं मी तुम्हाला पहिले? काय सांगितलं की एकतर आता आपण फ्रेश पेजवर बघू. पेमेंट बँक्स बघा काय सांगितलं? फक्त डिमांड डिपॉझिट ॲक्सेप्ट करतात. दुसरं काय? लोन देऊ शकत नाहीत. म्हणजेच काय? लेंडिंग ॲक्टिव्हिटी रेस्ट्रिक्टेड आहेत. लेंडिंग ॲक्टिव्हिटी कॅरी आउट करू शकत नाहीत. ओके. लेंडिंग करू शकत नाहीत, लोन देऊ शकत नाहीत. मग याचा अर्थ काय? ते क्रेडिट कार्ड इश्यू करू शकत नाहीत.
है ना, क्रेडिट कार्ड इश्यू करू शकत नाहीत. आता काय सांगितलं मी, डिमांड डिपॉझिट फक्त आणि फक्त सेव्हिंग आणि करंट अकाउंट ज्याच्यामध्ये ओपन होतं आणि ते डेबिट कार्ड इश्यू करू शकतात. काय डेबिट कार्ड इश्यू करू शकतात, डेबिट कार्ड इश्यू करू शकतात. सर अगेन आता हे डेबिट कार्ड म्हणजे काय, क्रेडिट कार्ड म्हणजे काय हे आम्हाला माहीत नाही, ते पण आपण बघणार आहोत. फक्त लक्षात ठेवा, सध्या तात्पुरतं लक्षात ठेवा की काय काय ॲक्टिव्हिटी ते करू शकतात. डिमांड डिपॉझिट ॲक्सेप्ट करतात म्हणजे सेव्हिंग आणि करंट अकाउंट याच्यामध्ये ओपन करू शकतो. आणि डेबिट कार्ड म्हणजे काय आपलं एटीएम कार्ड ते इश्यू करू शकतात. बाकी क्रेडिट कार्ड ते इश्यू करू शकत नाही, कुठल्याही प्रकारचं लोन ते देऊ शकत नाही. बरं, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर मग आता हे सर्व या साऱ्या ह्या ॲक्टिव्हिटी कॅरी आउट करू शकत नाहीत एक्सेप्ट डिमांड डिपॉझिट आणि डेबिट कार्ड, म्हणजे एक्सेप्ट ह्या दोन गोष्टी सोडल्या तर बाकीच्या गोष्टी करू शकत नाहीत आणि बाकीच्या गोष्टी पण सोर्स ऑफ इन्कम आहेत. तर मग ह्या बँक नेमक्या वर्क कशा करतात, पैसा कसा कमवतात, हा क्वेश्चन तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारतात. पेमेंट बँक पैसा कशा कमवतात किंवा बिझनेस कसा करतात, पेमेंट बँकचा बिझनेस कसा असतो किंवा बिझनेस कसा करतात. ओके, कारण आता सेव्हिंग आणि करंट अकाउंट म्हटल्यानंतर फक्त सेव्हिंग अकाउंटमध्ये त्यांना जेवढं रेट ऑफ इंटरेस्ट त्यांनाच उलट द्यावं लागतं सेव्हिंग अकाउंटमध्ये, है ना, सेव्हिंग अकाउंटमध्ये उलट त्यांनाच रेट ऑफ इंटरेस्ट द्यावा लागतो. मग ते या बिझनेस कसा करतात, यांना ह्या प्रॉफिटेबल कसे राहतात. तर बघा आता लोक काय करतात, सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे टाकतात, है ना, सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे टाकतात, करंट अकाउंटमध्ये पैसे टाकतात, करंट अकाउंटमध्ये पैसे टाकतात. मग झालेलं असलेलं डिपॉझिट म्हणजे सेव्हिंग आणि करंट अकाउंटमध्ये असलेलं डिपॉझिट हे काय करतात, हे मोठ्या एखाद्या पब्लिक सेक्टर बँकमध्ये नेऊन जमा करतात, अकाउंट ओपन करतात आणि पब्लिक सेक्टर बँकमध्ये जमा करतात, तिथून रेट ऑफ इंटरेस्ट ते कलेक्ट करतात. दुसरी गोष्ट काय, क्रॉस सेलिंग, इन्शुरन्स कंपन्यासोबत काय करतात, हे टाईप करतात आणि क्रॉस सेलिंग करतात इन्शुरन्सचे प्रोडक्ट. म्हणजे आता हे समजा क्रॉस सेलिंग म्हणजे काय, क्रॉस सेलिंग म्हणजे टाईप करणं एखाद्या कंपनीसोबत आणि त्या कंपनीचा प्रोडक्ट आपल्या बँकेच्या थ्रू विकणं, त्याला आपण क्रॉस सेलिंग म्हणतो. मग पब्लिक सेक्टर बँकमध्ये आता हे डिपॉझिट यांच्या बँकमध्ये सेव्हिंग आणि करंट अकाउंटमध्ये डिपॉझिट झालेलं आहे, मग ते काय करतील, पब्लिक सेक्टर बँकमध्ये यांनी काय केलं ते टाकून दिलं एक अकाउंट ओपन करून, त्याच्यात त्यांना काय मिळेल, रेट ऑफ इंटरेस्ट मिळेल. ओके, त्यानंतर ते काय करतात, टाईप करतात इन्शुरन्स कंपन्यासोबत आणि मग ते इन्शुरन्सचे प्रोडक्ट विकतात किंवा वेगवेगळ्या कंपन्यासोबत ते टाईप करतात आणि त्यांचे प्रोडक्ट विकतात, क्रॉस सेलिंग करतात. इथून त्यांना काय मिळतो, कमिशन मिळतं, पैसा मिळतो, चार्ज मिळतो. ओके, त्यानंतर ते काय करतात, डिपॉझिट झालेला पैसा अजून काय करू शकतात, तर डिपॉझिट असलेला पैसा ते काय करू शकतात, इन्व्हेस्ट करू शकतात. कुठं, म्युच्युअल फंडमध्ये म्हणा, सोबत स्टॉक एक्सचेंजला म्हणजे कुठलं मार्केट म्हणतो आपण त्याला, स्टॉक मार्केटमध्ये ते इन्व्हेस्ट करू शकतात. आणि मग इथून अर्निंग करून इथून काय म्युच्युअल फंडमधून काही अर्निंग करतात, काही स्टॉक मार्केटमधून अर्निंग करतात, या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. सोबत क्रॉस सेलिंग करतात वेगवेगळ्या कंपन्यासोबत टाईप करून, सोबत ते जमा झालेलं डिपॉझिट पब्लिक सेक्टर बँकमध्ये टाकतात आणि मग त्यातून ते पैसा कमवत असतात. ओके, तर तुम्हाला हा क्वेश्चन विचारतील तर पेटीएम समजा पेमेंट बँक्स ज्या आहेत त्या कशा प्रकारे वर्क करतात किंवा कसा बिझनेस करतात, तर त्यांना तुम्हाला हेच सांगावं लागेल की सर पेमेंट बँक ज्या असतात त्या काय करतात की जेवढं काही ते फक्त आणि फक्त डिमांड डिपॉझिट ॲक्सेप्ट करतात, लेंडिंग ॲक्टिव्हिटी कॅरी आउट करत नाहीत. तर त्यामुळे ते क्रेडिट कार्डसुद्धा इश्यू करू शकत नाहीत, ते फक्त इश्यू करू शकतात डेबिट कार्ड. मग त्या डिमांड डिपॉझिटमध्ये असलेला पैसा ते एखाद्या मोठ्या पब्लिक सेक्टर बँकमध्ये डिपॉझिट करतात, तिथून रेट ऑफ इंटरेस्ट अर्न करतात. किंवा ते काय करतात, असलेला पैसा, डिपॉझिट झालेला पैसा तो एखाद्या स्टॉक एक्सचेंजवर ते काय करतात, म्हणजे काहीतरी शेअर खरेदी करतात किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा SIP मध्ये इन्व्हेस्ट करतात आणि त्यानंतर त्यातून पैसा ते काय करतात, अर्न करतात, म्हणजे बेनिफिट घेतात. ओके, किंवा त्याच्या व्यतिरिक्त ते क्रॉस सेलिंग ज्या प्रायव्हेट एंटिटीज असतात किंवा प्रायव्हेट कंपनीज असतात त्यामध्ये त्याच्यासोबत टायअप करतात. टायअप केल्यानंतर त्यांचे प्रोडक्ट विकतात आणि विकल्यानंतर त्यांना जे काही कमिशन मिळतं तर तो त्यांचा बेनिफिट असतो, त्यांचा प्रॉफिट असतो. अशा प्रकारे पेमेंट बँक ह्या वर्क करत असतात. आय होप तुम्हाला पेमेंट बँकबद्दल सगळं काही क्लिअर झालं असावं. ओके, बघा काय सांगितलं, डिमांड डिपॉझिट ॲक्सेप्ट करतात. कुठलं डिमांड डिपॉझिट काय करतात, ॲक्सेप्ट करतात. त्यानंतर डिपॉझिट ऑफ NRI म्हणजे नॉन रेसिडेंट ऑफ इंडियन. ओके, नॉन रेसिडेंट इंडियन म्हणजे भारताच्या बाहेर असलेला नागरिक, तो त्याचं याच्यामध्ये डिपॉझिट परमिटेड नाही आणि मॅक्सिमम डिपॉझिट फक्त 2 लाखाचं आहे. काय मॅक्सिमम डिपॉझिट जे आहे, मॅक्सिमम लिमिट फक्त आणि फक्त पेमेंट बँकमध्ये 2 लाख, याच्यापेक्षा जास्त आपण त्याच्यामध्ये पैसा टाकू शकत नाही अकाउंटमध्ये. ओके, कार्ड इश्युअन्सचं सांगितलं मला, या डेबिट कार्ड इश्यू करू शकतात, क्रेडिट कार्ड इश्यू करू शकत नाहीत. त्यानंतर सबसिडी, जसं की स्मॉल फायनान्स बँकमध्ये होतं की सबसिडी सेटअप नाही करू शकत, त्याच सेम आहे. यांची कुठलीही वेगळी सबसिडी हे सेटअप करू शकत नाहीत.
कॅनॉट अंडरटेक लेंडिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे पैसा लोन देऊ शकत नाहीत. सोबत फायनान्शियल नॉर्म बघा काय आहेत याच्यामध्ये. यांचं पेडअप कॅपिटल जे होतं पेटीएम बँकचं हे 100 करोड होतं, ते स्मॉल फायनान्स बँकच्या केसमध्ये 200 करोड होतं. काय 200 करोड होतं. त्यानंतर कॅपिटल ॲडिक्वेसी रेशो त्यांना सुद्धा 15% मेंटेन करावा लागत होता, यांना सुद्धा 15% मेंटेन करावा लागतो. मेंडेटरी लिस्टिंग ऑन स्टॉक एक्सचेंजवर त्यांना लिस्टिंग करावी लागते ॲज सुन ॲज त्यांचं नेटवर्क 500 करोड होतं. लिस्टिंग मस्ट बी विदिन 2 इयर्स. यांना 2 वर्ष आहे, त्यांना 3 महिने आहे. ओके, यांना 2 वर्षामध्ये जसं त्यांचं 500 करोडाचं माइलस्टोन अचीव होईल त्यानंतर त्यांना 2 वर्षामध्ये नेक्स्ट 2 वर्षामध्ये स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट करावं लागतं. कुठल्या बँकला? पेमेंट बँक्सला. ओके, त्यानंतर FDIचं सेम आहे. 74% FDI बाकीच्या फॉरेन कंपनीच्या मध्ये करू शकतात, पण ऑटोमॅटिक रूट थ्रू 49% आणि जर का मोर दॅन 49% असेल तर गव्हर्नमेंटचा अप्रुव्हल यांना सुद्धा लागत असते. मी काय करतो, यांना एक नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करतो, एक लोकल एरिया बँक आपण कन्सेप्ट बघूयात आणि सोबत यांना मी काय करतो एक चार्ट बनवून आणतो, म्हणजे त्यांची कंपॅरिझनमध्ये आपण स्टडी करूयात पेमेंट बँक्स आणि स्मॉल फायनान्स बँक. ओके, पेमेंट बँक आणि स्मॉल फायनान्स बँक कंपॅरेटिव्ह स्टडी हा एकदम चांगला होत असतो, ते आपण बाकीचं त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. ओके, तोपर्यंत आता बघा तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो. मी आतापर्यंत बघा मार्केटिंग तर काही केली नाही लेक्चरमध्ये स्टार्ट टू एंड तुम्ही बघितलं असाल. तुमच्या बेनिफिटसाठीच मी हे लेक्चर एवढ्या मेहनतीने रेकॉर्ड करतो. मी तुम्हाला माहीत आहे की मी वर्किंग कॅन्डिडेट आहे, स्टील मी तुमच्यासाठी मेहनत घेत आहे. चांगल्या प्रकारे कंटेंट डिलिव्हर करत आहे, याच्या नोट्ससुद्धा प्रोव्हाइड करत आहे. पण आपलं एक चॅनल आहे GA लॉजी बाय सुदर्शन कराळे टेलिग्राम चॅनल. जर का ती तुम्ही जॉईन केलेलं असेल आणि तुम्हाला PDFs लागत असेल तर ते चॅनल तुम्ही लवकरात लवकर जॉईन करून घ्या आणि हे लेक्चर रेग्युलर बघत चला. चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करत चला आणि शेअर करत चला. ओके, तर एवढीच रिक्वेस्ट आहे. भेटूयात आता नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.